नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जे जो के यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक तुमच्यासाठी महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. ते म्हणजेच HSRP नंबर प्लेटबद्दल. मित्रांनो, 2019च्या आधीचे जे नोंदणी केलेल्या फोर व्हीलर असतील, टू व्हीलर असतील, थ्री व्हीलर असतील, ज्या काही तुमच्या गाड्या आहेत, त्या गाड्यांचे नंबर प्लेट तुम्हाला बदलून घ्यायचे आहेत मित्रांनो. 2019च्या आधीचे. त्यांना HSRP नंबर प्लेट तुम्हाला बसवून घ्यायचे आहे. यासाठी सरकारने 2 वेळा मुदतवाढ देखील दिलेली होती. यावेळची मुदतवाढ ही कालच्याच तारखेला संपलेली आहे मित्रांनो. परंतु अजून देखील 70% लोकांनी HSRP नंबर प्लेट बसवून घेतलेली नाही. मित्रांनो, ही खूप महत्त्वाची HSRP नंबर प्लेट आहे. ही कशी ऑनलाईन तुम्हाला मागवायची आहे, हा देखील व्हिडिओ मी YouTube चॅनलवर टाकलेला आहे. तो तुम्ही पाहू शकता मित्रांनो. मित्रांनो, यावेळी ही शेवटची संधी असणार आहे. यावेळी जर तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवून घेतलेली नाही, तर तुम्हाला 1,000 ते 10,000 रुपयापर्यंत हा दंड भोगावा लागणार आहे मित्रांनो. याआधी देखील एका योजनेबाबत किंवा एका कार्याबाबत सरकारने तुम्हाला सांगितलेलंच होतं, सर्वांना सांगितलेलं होतं, की आधार आणि पॅन लिंक करून घ्यायचा आहे. त्यावेळी देखील बऱ्याचशा नागरिकांनी याच्यावर हलगर्जीपणा करून आधार आणि पॅन लिंक केलं नाही. सरकारने त्याला देखील 2 वेळा मुदतवाढ दिली होती, परंतु ज्या लोकांनी केलं त्यांचा फायदा झाला, परंतु ज्यांनी केलं नव्हतं त्यांना नंतर ₹1,000 टॅक्स भरूनच आधार आणि पॅन लिंक करावं लागलं मित्रांनो. मित्रांनो, हीच परेशानी तुम्हाला परत एकदा होऊ नये त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. कालच HSRP नंबर प्लेटची जी दिनांक होती, ती मुदतवाढ होती, ती काल संपलेली आहे मित्रांनो. परंतु सरकारने अजून एक मुदतवाढ दिलेली आहे, ती म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत. मित्रांनो, 30 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ही HSRP नंबर प्लेट तुमच्या टू व्हीलरला, फोर व्हीलरला किंवा थ्री व्हीलर, ट्रॅक्टर असो, कोणती फोर व्हीलर असो, त्याला तुम्हाला ही बसवून घ्यायची आहे मित्रांनो. जर हे तुम्ही बसवून घेतली नाही, तर त्यानंतर तुम्हाला 10,000 रुपयापर्यंत दंड भोगावा लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये HSRP नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी सेंटर निवडलेले आहेत. वेगवेगळे सेंटर निवडलेले आहेत. तुम्ही ऑनलाईन करून त्याचं सेंटर निवडून त्याच सेंटरवर तुम्हाला HSRP प्लेट फ्रीमध्ये बसवून देण्यात येत आहे मित्रांनो. ऑनलाईन त्याची रजिस्ट्रेशन फी ₹530 आहे. ती रजिस्ट्रेशन फी भरल्याच्या नंतर तुम्हाला ती नंबर प्लेट तुमच्या पत्त्यावर किंवा तुम्ही त्या सेंटरवर मागवू शकता. पत्त्यावर मागवायची असेल तर तुम्हाला त्याचा अधिक टॅक्स लागेल, 100 ते ₹150. परंतु त्या सेंटरवर मागवल्याच्या नंतर तुम्हाला ती फ्रीमध्ये बसवून देण्यात येईल मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला हात जोडून सर्व नागरिकांना विनंती आहे, की यावेळी तुम्ही 30 नोव्हेंबरच्या आत HSRP नंबर प्लेट तुमच्या टू व्हीलर, फोर व्हीलर, थ्री व्हीलर जे काही तुमची गाडी असेल, त्या गाडीसाठी तुम्ही HSRP नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करून ती तुमच्या गाडीसाठी मागून घ्या, बसवून घ्या. नाहीतर तुम्हाला ₹10,000 दंड भरावा लागेल मित्रांनो. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.